आता जेव्हा हा प्रभूचं शरीर मागायला गेला अरिमथाईकर योसेफ, तेव्हा पिलाताला नवल वाटलं की हा इतक्या लवकर कसा मरण पावला. त्याने याच्यावर विश्वास ठेवला नाही. त्याने त्याच्या सैनिकांना पाठवलं, सांगितलं की हा खरोखर मरण पावलेला आहे याची खात्री करून घ्या. त्यांनी जेव्हा तो रिपोर्ट त्याला दिला तेव्हा त्याने त्याचं शरीर जे आहे येशूचं दिलं. सांगण्याचा उद्देश काय की येशू खरोखर मरण पावला होता. ही वॉज रिअली डेड. काही लोक असं सांगतात की नाही तो मरण पावला, असं नाही. तो विव्हळ झाला, खूप थकला, एक्झॉस्टेड वगैरे होता, परंतु मग नंतर त्या थंड कबरेमध्ये त्याला ठेवल्यानंतर तिथलच्या थंडपणामुळं त्याला फ्रेशनेस आला आणि तो जिवंत झाला. तो मेलाच नव्हता. दे डिनाय द फॅक्ट ऑफ डेथ. परंतु पवित्र शास्त्र बायबल आपल्याला वारंवार सांगतं की ही रिअली डाईड. त्याला ते सून थेअरी म्हणतात, म्हणजे तो रिवाईव्ह झाला काही वेळाने. आपला त्याच्यावर विश्वास नाही प्रियानो, तो खरोखर मरण पावला. कल्पना करा एक क्षणभर, जर तो मरण पावला नाही तर किती मोठा, म्हणजे आपल्या विश्वासावर तो घात आहे. तो मरण पावला म्हणजे त्याने आमचे पाप त्याच्यावर स्वतःवर घेतले नाही. त्याच्या मरणाने तो ते सर्व त्याने सहायलं की नाही, आपल्यावर त्याने घेतलं. आपल्या पापांसाठी तो मरण पावला, पापांची शिक्षा त्याने भोगली. बरं, त्या पाखंडी लोकांच्या विचारांकडे आपण आज जास्त वेळ जाणार नाही. फक्त हा मुद्दा नमूद करा की ही रिअली वॉज डेड. तो खरोखर मरण पावला होता. पिलाताने त्याची खात्री करून घेतली. जे यहुदी पुढारी होते त्यांनी काही असं आधांतरी काही सोडलेलं नाही. येशूला मारण्यासाठी, त्याचा जीव घेण्यासाठी ते बऱ्याच दिवसापासून टपून होते, प्रयत्न केले. आता त्याला ते अर्धवट जिवंत सोडतील अजिबात संभवत नाही. त्यांनी खात्री करून गेली, पिलाताने त्याच्या सैनिकांनी, त्याचप्रमाणे हे जे यहुदी पुढारी होते यांच्या सैनिकांनी. पुढचा शास्त्रभाग पहा तिथं 62 वचन 27व्या अध्यायात. दुसऱ्या दिवशी म्हणजे तयारीनंतरच्या दिवशी मुख्य याजक व परुषी पिलाताकडे जमून आले. यहुदी लोक, महाराज तो ठग जिवंत असता 3 दिवसानंतर मी उठेन असे म्हणाला होता. याची आम्हास आठवण आहे. म्हणून 3ऱ्या दिवसापर्यंत कबरेचा बंदोबस्त करावयास सांगावे. नाहीतर कदाचित त्याचे शिष्य रात्री येऊन त्याला चोरून नेतील व तो मेलेल्यातून उठला आहे असे लोकांस सांगतील. मग शेवटली फसगत पहिल्यापेक्षा वाईट होईल. येशूचे शिष्य तर भीतीने गांगरून पळून गेले होते. हा एक मुद्दा तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की जे येशूचे शिष्य होते आणि त्याचे जे फ्रेंड्स होते त्यांना हा विश्वासच नव्हता की येशू पुन्हा जिवंत होईल म्हणून. जे सर्व त्यांनी पाहिलं त्याच्यावरून ते इतके घाबरून गेलेले होते आणि हा मरणातून उठेल हा विचारच त्यांच्या मनामध्ये नव्हता. ते पळून गेले. दे रॅन अवे. इतकंच केवळ नाही, परंतु नंतर जेव्हा पुनरुत्थानाची बातमी त्यांच्याकडे आली ते विश्वास ठेवायला तयार नाही. दे वर व्हेरी रिलक्टंट टू बिलीव्ह दॅट ही रोज अगेन. हा मुद्दा लक्षामध्ये असू द्या. या ठिकाणी ऑपोजिशनने हा मुद्दा उपस्थित केलेला आहे की तो ठग असं म्हणत होता मी 3ऱ्या दिवशी उठेन. प्रभूचं हे मरणातून उठणं प्रियांनो 3ऱ्या दिवशी हे त्याच्या शत्रूंना देखील माहीत होतं. आज कोर्ट कचेरीमध्ये ऑपोजिशनचं जे आर्ग्युमेंट असतं की नाही त्याच्याकडं फार बारकाईने पाहतात आणि तिथं क्रॉस एक्झामिनेशन होते. आणि वकील नेहमी क्रॉस एक्झामिनेशनमध्ये जे ऑपोजिशनमधले आहेत त्यांच्या तोंडून काही सबूत मिळतं काय हे पाहण्याचा प्रयत्न करतात. त्याला ते फार स्ट्रॉंग पुरावा समजतात. या ठिकाणी तसंच झालेलं आहे. येशू ते मरणामधून उठलेला आहे 3ऱ्या दिवशी त्याने सांगितलेलं आहे तसं हे येशूचे शिष्य नाही सांगत. जे विरोधक आहेत, ज्यांनी त्याला क्रूसखांबावर खिळून मारलेलं आहे ते सांगत आहेत पिलाताला की हा असं म्हटलं होतं. म्हणून आज सकाळी आपल्याला तो मी मरणातून उठून असं येशू खरोखर म्हटला होता की नाही असा संशय घ्यायला आपल्याला जागा नाही आहे. यू अंडरस्टँड द आर्ग्युमेंट. दिस इज अन आर्ग्युमेंट फ्रॉम ऑपोजिशन. त्यांनी कबुली दिलेली आहे की हा असं म्हटलेला होता
आणि कोणत्याही प्रकारचा चान्स घ्यायला ते तयार नव्हते अपोजिशन. म्हणून पिलाताकडे जाऊन त्यांनी रोमन प्रोटेक्शन मागितलेलं आहे. द सुपर पॉवर ॲट दॅट टाईम, त्यावेळेसची ती सुपर पॉवर आहे. म्हणून त्यांनी त्याच्याकडे गेले आणि सांगितलं की आम्हाला असा हा म्हणाला होता. आणि मग पिलाताने म्हटलं 65व्या वचनामध्ये पिलात त्यास म्हणाला, तुमच्याजवळ पहारा आहे. हे स्टेटमेंट फार महत्त्वाचं आहे प्रियांनो. कोणता पहारा आहे? रोमी लोकांचा पहारा आहे. आता हे जे रोमी सैनिक होते हे अत्यंत कसलेले, जवळजवळ 5 ते 6 वर्षाचं अतिशय इंटेन्सिव्ह ट्रेनिंग घेऊन तयार झालेले हे शिपाई आहेत विशेष कामगिरीसाठी. आणि त्यावेळेला जे रोमी लोकांनी युद्ध केले की नाही, त्या युद्धामध्ये रोमी सैन्यापेक्षा कितीतरी कधीकधी तर 10 पटीने जास्त सैन्य दुसऱ्याचं असताना देखील रोमी लोक जिंकले, रोमी सैन्य जिंकलं. इतके ते कसदार आणि ट्रेंड होते युद्धकलेमध्ये. तर जेव्हा पिलाताने पहारा दिला तेव्हा हे असे सैनिक जे आहेत त्यांचा पहारा दिलेला आहे. आणि रोमी सैनिक त्यांच्या ह्या जबाबदारीबद्दल, त्यांच्या शूरपणाबद्दल, त्यांच्या कर्तव्यदक्षपणाबद्दल अतिशय अभिमानी होते. त्यांना दिलेली कोणतीही जबाबदारी इतक्या चोख रीतीने ते बजावित असत की त्याच्यामध्ये थोडा देखील कुठं थोडीशी कसूर ते होऊ देत नव्हते. आणि रोमी लोकांचा हा नियम होता की जर सैनिकांना दिलेली जबाबदारी जर त्याच्यामध्ये ते उणे भरले तर ज्याचं राखण करायला ठेवलेलं आहे गुन्हेगार, त्याची जी शिक्षा होती ती यांना मिळत होती. त्याच्यामुळं तर हे रोमी सैनिक अधिकच दक्ष होते स्वतःच्या जीवासाठी पण. आणि पहारा मग पिलाताने दिला तर तो प्रियानो हा पहारा आहे. ते जवळजवळ 16 ते 20 अशा रीतीने दणकट भयंकर जे निपुण सैनिक आहेत यांचा पहारा येशूच्या कबरेभोवती होता. इतकंच केवळ नाही, परंतु ह्या यहुद्यांनी आणि रोमी सैनिकांनी तिथं रोमी गव्हर्नमेंटचं सील मारलं त्या कबरेवर. त्याचा अर्थ काय की ह्या सीलला कोणी तोडण्याचा प्रयत्न केला किंवा कोणी त्याला टॅम्पर करण्याचा प्रयत्न केला, दे विल हॅव टू फेस रोमन गव्हर्नमेंट. आणि शिक्षा फार भयंकर होती. तो रोमी गव्हर्नमेंटचा अपमान केलेला आहे, त्यांची शिस्त तोडलेली आहे, त्यांच्या विरुद्ध बंड केलेला आहे असा त्याचा अर्थ होतो ते सील तोडण्यामागं. आणि अशा रीतीने येशू मरण पावल्यानंतर त्याला कबरेत ठेवलं, सील टोकलं, तिथं ह्या रोमन सैनिकांचा पहारा देण्यात आलेला आहे. ते असं सांगतात की एक सैनिक जवळपास 10 लोकांना पुरून उरत होता, तशी त्याला ट्रेनिंग देण्यात आलेली होती. आणि ह्या कबरेभोवती असताना जर सैनिक आहे त्याचं 6 फुटाचं जे अंतर आहे त्याच्यामधून पेनिट्रेट करून जाणं कबरेपर्यंत ही अशक्य कोटीतली गोष्ट होती. इट वॉज इम्पॉसिबल. तर असा पहारा आणि असं सील मारून त्या ठिकाणी येशूच्या कबरेचा बंदोबस्त झालेला आहे. म्हणजे यहुदी पुढाऱ्यांनी त्या कबरेचं रक्षण करण्यासाठी त्यांना जितकं काही करता येणार होतं आणि त्याच्याही पेक्षा जास्त ते त्यांनी केलेलं आहे. द टूम ऑफ जीसस वॉज थरोली सेक्युअर्ड. अगदी भरपूर रीतीने, भक्कम रीतीने त्या कबरेवर त्यांनी पहारा ठेवलेला होता.